तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मी वैभव भोगल। तर शिमगा आणि होळीनिमित्त मी गावाला आलो आहे। तर आज आम्ही आमच्या गावामध्ये पालखीचं आगमन होणार आहे। तर पालखी आता सध्या पडवे गावात आहे आणि आता आम्ही चाललो आहे पालखीला आणायला। तर हे सगळे खेळी आहेत, अजून काही खेळी खाली गेलेत आणि हे आम्ही आता चाललो आहे मागून। चला तर भेटू आता पुढे। जय हे आहेत आपले सगळे जनाई देवीचे खेळी। आपल्या जनाई देवीला आणायला चाललेत। तर आपण भेटूया, आपल्या जनाई देवीचं दर्शन पण सगळ्यांना करून देणार मी मस्त ऐकी। चला तर भेटू डायरेक्ट पालखी जवळ। तर आम्ही आलो आहे पडवे गावामध्ये। आता शेवटचं घर बाकी आहे। तर मित्र, आता पालखी पडवे गावातून आता आम्ही चाललोय सांगलीवरती। हो अण्णा, तुम्ही इथून खांद्या, हो अण्णा त्याच्यावर जोर नका देऊ, खालून पायावरती जोर नका देऊ। इकडे बघा। देवीच्या पालखीचा साज पाहून डोळे आनंदाने भरले, मनाला खूप शांती मिळते। तर ह्यावेळी पालखी घेऊन जायला उशीर झाला तर आई माऊलीची माफी मागितली। आता वरती जाते, सगळी लेकरं तुझ्या पुढ्यात उभी राहिलेली आहे। जसा समा खेळशील तसा आनंद तसा समा खेळून घे। काय कुणाची चलचूक झाली असली तरी पण पात्र घालणारी तूच आहेस। आणि जशी जाते सगळ्यांना शक्ती दे, ताकद दे। कुणावर काय विडा पिडा असेल ती बघ फेकून टाक आणि समा पास पाडून तुझ्या गादीवर या। आई माऊलीच्या आगमनाची ओढ एवढी असते की सगळेजण जल्लोषात असतात।
आम्ही सगळेजण अनवाणी पायाने डोंगरातून आई माऊलीला घ्यायला येतो. दगडधोंड्यातून चालत चालत आईच्या पालखीला थाटाने आम्ही घेऊन जातो. बसल्यावर मग कंटाळा आरामात घे कंटिन्यू चालले. चल विकी लवकर. गावात आईचं आगमन झालं की पालखीचे पाय धुतले जातात. तसेच आई माऊलीचे जल्लोषात स्वागत केले जाते. आईच्या स्वागतासाठी महिला लेझिम घेऊन नाचत असतात तर आम्ही असेच जल्लोष करत असतो. तर मित्रांनो, अशा उत्साहात आईच्या नावाचे बोल, जनादेवी माते की जय, हर हर महादेव असे नारे लावून आईचं स्वागत केलं जातं. तर मित्रहो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.